आज बिलोली तहसील कार्यालयावर मानवी हक्क आयोगाकडून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। हे उपोषण मानवी हक्क आयोगाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गवाले यांच्या नेतृत्वाखाली झाले। महाराष्ट्र मानवी हक्क अभियान ही एक सामाजिक चळवळ गेल्या अनेक वर्षापासून गायरानधारकांचे प्रश्न सोडवण्याचे व त्यांना न्याय मिळवून देण्याचे मोठे कार्य दिग्वंत नेते माननीय ॲडव्होकेट एकनाथरावजी आव्हाड यांनी उभी केली। आजपर्यंत या चळवळीच्या माध्यमातून व कसेल त्याची जमीन कायद्याच्या आधारे गायरान पट्टे गायरानधारकांच्या नावे करण्यात मोलाची भूमिका बजावून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविले। त्याच अनुषंगाने बिलोली तालुक्यातील अनेक गावात गेल्या 20 ते 25 वर्षापासून पडीक जमिनीवरील झाडे झुडपे तोडून जमिनीचे कसून उदरनिर्वाह करीत आहेत। पंचनामा गायरानधारकांचे पट्टे पेरा लावावा, शिल्लक गायरान अतिक्रमणधारकांच्या जमिनीचे पंचनामे करावीत, दारिद्र्य रेषेखालील सुधारित यादी जाहीर करावी, शेतकऱ्यांना विनाअट पीक कर्जाचे वाटप करावे, अशा विविध मागणीसाठी आज दिनांक 29 रोजी बिलोली तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करून मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गवाले यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी तालुक्यातील सिग्रोळी, शिंपाळा, दगडापूर, हुनगुंदा, खपराळा, काखंडी, थडीसावळी आदी गावातील गायरानधारक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सुभाष गायकवाड, दिगंबर विभूते, बाबाराव गायकवाड, भीमराव बडरुकर, चंद्रकांत गायकवाड, नागोराव बोडके तसेच शंकर बोडके, शंकर गायकवाड यांच्यासह परिसरातील गायरानधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती आमचे बिलोलीचे प्रतिनिधी यादव लोकडे यांनी दिली आहे।